चला तर मग आज आपण करूया शेवयांची खीर. मग कढई घ्यायची आहे, कढईत थोडे शेवया घालून कोरड्या भाजून घ्यायचे आहेत पहिला. मग थोड्या कोरड्या भाजून झाल्या की मग तूप घालून भाजून घ्यायचे आहेत खरपूस अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. मग त्या भाजून झाल्या की ते दूध घालायचं आहे आपल्या अंदाजानुसार. मग दूध घालून दुधाला एक छानशी उकळी आणायचे. मग उकळी आली की मग आपल्याला आपल्या अंदाजानुसार साखर घालायची, जसं गोड पाहिजे तसं. साखर घालून परत 2 वेळ ढवळून घ्यायचं आहे, असं एक उकळी येऊपर्यंत. ढवळून झालं की आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर घालायचे. माझ्याकडे काजू आहेत म्हणून मी घातले. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता काही. मग वेलची पूड घालायचे एक अर्धा चमचा. परत सगळं ढवळून घ्यायचं. आणि मग आपल्याला घालायचं आहे, आपल्याकडे असेल तर खवा, नसेल तर 2 चमचे तांदळाचं पीठ. मी माझ्याकडे खवा आहे म्हणून 2 चमचे घातलेलं आहे. तांदळाचं पीठ घातलं तरी खूप सुंदर खीर अशी होत्या. आणि बघा कशी मस्त छान अशी खीर झालेली आहे. खीर आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.